बाय द वे आम्ही प्रँक करत हॅलो गाईज, वेलकम टू अ चॅनल अँड द न्यू ब्लॉग. तर गाईज मी रेडी झालेलो आहे कारण की आम्ही बाहेर कुठेतरी चाललो आहे आणि ॲज युजल तुम्हाला मी दाखवतो की सायली अजून रेडी व्हायचीच आहे, तिचा पूर्ण मेकअप व्हायचा आहे. पूर्ण नाही, फक्त लिपस्टिक बाकी आहे. पण येस, आम्ही खूप छान जागेवर चाललेलो आहे, ते पण कोणासोबत? बिस्किट रोटी सोबत. तो त्या दिवशी त्यांचा रॅन्डम गाईज त्यांचा कॉल आलेला आम्हाला रात्री 11:30 वाजता की यार काहीतरी करूया बा म्हणून आपण सॅटर्डेला. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, इट्स ओके, आम्ही लोकेशन फायनलाइज करतो, करूया बा म्हणून. म्हणजे लिटरली आम्ही कॉलवर 25-30 मिनिट्स पर्यंत minutes बोलत होतो discussion आणि केली, yes. फोनवर आम्ही डिस्कस करतोय काय करू शकतो हे करू. म्हणजे ह्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की आमची फ्रेंडशिप खूप चांगली बिल्ड होती होती आहे. आणि मग लोकेशन पाठवून आम्हाला एक खूप चांगली जागा मिळालेली आहे. टिप्सी टिप्सी टर्टल म्हणून एक जागा आहे. आय थिंक भुगाव साईडला आहे देवडा पुण्यामध्ये. कासव ना, टिप्सी टर्टल मीन्स काय? देवडा कासव. येस, हो, तर आम्ही तिथे खूप सुंदर आहे, म्हणजे अँबियन्स वगैरे तरी चांगला आहे. आता सायलीनी सिलेक्ट केली आहे गाईस जागा, तर आपण जाऊनच रेट करूया, त्याच्या पहिले आम्ही काही म्हणणार नाही. But आणि तर तिथे जाऊनच बघू आता कशी होते. पण पण तिथे ते जाण्यास डिस्कशन, जाता- येस, त्यांचा कॉल आला आणि त्यांनी भेटायला सांगितलं, तर आमच्या डोक्यात एक शैतानी प्लॅन आला गाईस. तर आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही त्यांच्यासोबत एक प्रँक व्हिडिओ करणार, फर्स्ट प्रँक व्हिडिओ ऑफ दिस चॅनल, जे आम्ही त्यांच्यासोबत ट्राय करणार आहे. सो प्लॅन असा आहे गाईस की आम्ही त्यांना म्हणणार आहे की आम्ही पुण्यावरून रिलोकेट होत आहोत बँगलोरला. सो आय थिंक ऑलमोस्ट लास्ट 1-2 महिने आहे आमच्याकडे आणि आपण त्यांची रिॲक्शन पाहूया की हो, ते पण रिॲक्शन आम्हाला, म्हणजे हा प्रँक आम्हाला सुचला यासाठी, कारण जेव्हापासून आम्ही भेटलो ना, आमचा चांगला बॉन्ड ग्रो होतोय आणि आम्हाला एकमेकांसोबत हँगआउट करायला मज्जा येते आणि हे सगळं. तर मग ते लोक पण बोलत होते की यार बरं झालं आपण भेटलो आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर लेट्स सी, हे सांगितल्यावर ते ऍक्च्युली सॅड होतात की ते आम्हाला फेक बोलत होते की आपला बॉन्ड ग्रो होतोय आणि आपण मजा करूया. नाही गाईस, तर आय होप की हा प्रँक त्यांनी पकडला नाही पाहिजे आणि त्यांचे रिॲक्शन आपण या ब्लॉग मध्ये पुढे पाहूया. सो Yes. स्टे ट्यून गाईज, आणि येणार आहे. आता ते लोक निघालेले आहेत. हा, तर मग ते ऑलमोस्ट 15-20 मिनिट्स मध्ये पोहोचून जातील. तर आम्ही पण तोपर्यंत पटकन रेडी होतो आणि मग let's go. आम्ही नाही गाईस, सायली रेडी होते बिकॉज आय एम ऑल रेडी. या हे लोक आपली गाडी लावतात आणि आम्ही त्यांना म्हटलं की आपण आमच्या गाडीनेच जाऊया, कारण मग कसं की इथे समोरून लावून आम्हाला रिॲक्शन घेता येईल ना, नाही तर ते चालवत असले असते तर प्रॉपर रिॲक्शन आली नसती. तर आय डोंट नो कसं बोलायला सुरू करणार आहे. पण ठीक आहे, लेट्स होप की प्रँक सक्सेसफुल बाबा. प्रैंक ब्लॉग लेना है तो तू बराबर लेना उनको. क्या है तू आणि ऐसा पण बोल रहा ते है कि यहाँ बोलायचं क्या कसं ते तर सांग, की काय? सुरुवात कशी करायची? ऐसे बातें करते करते गाइस असं थोडं इकडचं तिकडचं बोलूया, थोडं फन वन करूया. हा. मग नंतर आपण बोलूया की गाइस आमचा प्लॅन असं झालाय की हे हा, ठरलंय. मला तुम्हाला काहीतरी एक सांगायचं आहे. ठीक आहे, बाय. तर कसं वाटतंय तुम्हाला की तुम्ही माझ्या चूज केलेल्या जागेवर चाललाय? थोडीशी अशी धडधड तो होत आहे. ज्या हिशोबाने आम्हाला यशनी सांगितलं होतं की तुझ्या याच्या आधीचे एक्सपिरियन्स कसे राहिले त्याचे सुद्धा त्याचे तो हसबंड असून सुद्धा तो एकदाच होता, पण दॅट वॉज अ लाईफ टाइम ट्रॉमा जे आई बाप्पालाही बसला. आता ते काळा रस्ता खायला जातच नाही म्हणते आता कुठे. आपण आहे. की आता- कसं ते नाही, इथे पक्का मी रिव्ह्यू बघितलेले अगर आहेत. आपने अपने घर वालों को ही नहीं छोड़ा, नहीं बख्शा, तो हम तो भाई अभी 1 हफ्ता ही हुआ है हमको तो तुम कहीं भी ले जा सकते हो. अरे नाही, चांगलीच निघणाऱ्या जागा मी चांगली सांगतेय मला- तुम्हाला. मैं कारण भरोसा कर सकता मला हूँ. पण हा. भरोसा तर आहे. बघू Fingers आता crossed. तिकडे जाऊन. काहीच तुम्हाला Yes. जर माहित नसेल तर स्नेहलनी ब्लॉगिंग सुरू यासाठी केली, कारण तिला आठवतच नाही की आपण काय केलेलं होतं. मग जेव्हा तिला असं होतं Memories ठेवायला. इसमें मेरा कोई इन्वॉल्वमेंट नहीं, नो तर आता कमेंट्स, तुझं पण आहे, तू पण विसरतात. नो तर ती कमेंट्स. स्वतःच जाऊन स्वतःचे ब्लॉग बघते आणि मग ती हे करते की आठवते. आणि तिचा नवरा गाईज आमच्याकडे ऍज अ प्रूफ म्हणून आहे की आम्ही खोटं नाही बोलत ती आहे. गोष्टी बघते पण. ऑनेस्टली असं ना फील होत हे आहे की नाही. म्हणजे आपली प्रॉपर हा, फ्रेंडशिप म्हणजे ग्रो असं होतीये. नाही वाटलं ना की काय Forced आहे लोकांसोबत किंवा बोलायचं, असं काय काही असं बोलायचं, नाही तुझं वाटत आहे. topic काय असेल. ओके ओके. नाही, आमचं कसं होतं ना, आमच्या डोक्यात ना असं प्लॅन्ड वगैरे नव्हतं. आमचं असं होतं की इम्प्रॉम्प्टू जाऊया, हम्म. पटकन तुमच्याकडे कॉफी पिऊन आम्ही घरी येऊन जाऊ, असं काही आमचं एक हे पण मला एक कळत नाही की हे लोक
आम्हाला ह्यांच्या घरी बोलवतच नाही तर त्या अरे, दिवशी बस स्टँड त्या दिवशी यश बोलतो यार हे लोक काय कुठे बस स्टँड वगैरे वर राहतात का. अरे मित्रांनो एक छोटासा सीन झालाय तर तुम्हाला माहितीच आहे की माझी बायको सायली किती मोठी प्रो व्लॉगर आहे. तिने हा प्रँक सांगताना ती विसरूनच गेली की कॅमेरा पण ऑन करावा लागते. तर इनिशियल जे आम्ही त्यांना सांगताना जे त्यांचे रिॲक्शन आहेत ते रेकॉर्ड नाही झाले पण गाईज त्याच्यानंतर थ्रू आउट द वेळ जे त्यांनी रिॲक्शन दिली आहे ते पक्का रेकॉर्ड झाले आणि ते तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा. ही क्लिप म्हणूनच मी इथे टाकतोय. तो कंटिन्यू करा गाईज, तुम्ही बघा पुढे. मला खूप कस तरी वाटायला लागलं कारण आम्ही आता घरी जाणार आहे ट्रॉमॅटिक आणि ऑलमोस्ट किती 2-3 वीक्स जाणार. अरे अभि लिटरली एक शब्द बोलत नाही. तू जर गाडी थांबून बघू शकत असला असता की अभि कसा दिसतो. काय अभि सॅड झालाय. अभिच काय मी पण सॅड झालीये कारण मी खरंच व्लॉग साठी नाही बोलत आहे पण मी खरंच खूप जास्त खुश होती की आता मी काय सांगते आम्ही पण म्हणजे आम्ही वीकडे आपण तर कारण फक्त आता तर वीकेंड आम्ही वीकेंड खूप लोकांवर प्लॅन विश्वासच करत नाही. हा नाही बरोबर आहे की- तुमचा पॉइंट आहे. हा आणि आपण भेटलो आणि असं झालं की येस डन. भाई पहिल्याच वेळेस आपण 7 घंटे spend काही केले वाटलंच भाई. नाही अजिबात काही वाटलं नाही. कॉलवरही काही वाटत नाही की भाई एवढा वेळ बोलत बसलो आहे बा म्हणून. काही ना काही आयडिया काय येतच असते. अभि काय तर बोलने के लिए क्या ही बच गया अभी बताओ. तू स्टार्टिंगला नव्हतं सांगायला पाहिजे यांनी काही चूक बतायला. केली यांनी चूक केली. भाई आता आम्हीच मनात एवढ्या दिवसापासून ठेवून बसलो आहे तर आम्ही म्हणजे त्या म्हटलं, दिवशी फोनवरच मी ह्याला बोलत होते शिट यार सांगूया का ऍटलीस्ट आपण रोज भेटू रोज प्लॅन्स करू शकतो की जेवढा टाइम उरलेला आहे त्याच्यामध्ये आपण काही ना काही क्रिएट करू शकतो आणि हे सगळं पण चला आता रोज भेटायचं. हम्म. काय काय केलं तू आता काय होतं पण हे तुझं म्हणजे ठीक आहे भेटलेंगे. भेटले भेटूया कारण की आम्हाला असं होतं की सॅटर्डेचा पुन्हा स्कोप असं आपल्याला भेटायसाठी. सो दॅट वॉज नाही ठीक आहे वीकडे पण आपण भेटू शकतो असं काही नाही. आम्ही ते मम्मी असल्यामुळे आम्ही नाही नाही ते तर ठीक आहे भाई. ते नाहीतर तर आम्ही मी तर काही फ्रीच आहे. तर जवळपास आपल्याला हॉस्पिटल आहे काय का नाही? ऑफिस झालं की काही काय करायचं तुला सलाईन लावायची का मग ऍसिडिटी वाटत ठीक नाही वाटत. टेन्शन आलं टेन्शन आलं. म्हणजे यश आणि अभिचं पेज कसं ओपन होणार हो ना आता? आता यार, लॉंग डिस्टन्स long यश आणि distance. अभिचं लॉंग डिस्टन्स लव्ह वालं प्रेम open थॉट्स होणार. टाकत जाते. हे असतात ना 2-2 लाईनचे छोटे छोटे आमचेच काही thoughts. थॉट्स अजून ते हे तुम्ही झाले नाही. टाकायचे. काय थॉट्स म्हणजे टाकणार. मी पण असं अजून हे नाही केलेलं आहे पण की यार, बँगलोर no, शिफ्ट खरं मला व्हायचं. असं डायजेस्ट नाही होतं की कारण आय वॉज व्हेरी हॅपी की हा आमचं आता तसंच होतं जास्तच यार की मस्त भाई, लोक बढ़िया भेटले. time pass. तर मर्कवाल्यांना मी आम्ही एवढे खुश झालो की मिनीला पण तुम्ही ठेवून घेणार या, आहे. हो ना यार आमचं आता तू नाही घेऊ शकत हे व्लॉग मध्ये सायली. व्हेरी सॅड Awkward व्हेरी silence. सॅड. ऑकवर्ड सायलन्स होतोय का. मला कळतच नाही की मी तुझ्या व्लॉग मध्ये आता एक्साइटिंगली कशी बोलू. जाऊ दे तू तुझे ठीक आहे Thoughts काहीतरी याच्यातून सांगितले आपण सोल्युशन काढू. काहीतरी- आपण लॉंग डिस्टन्स फ्रेंडशिप या ह्याच्यावर लॉंग डिस्टन्स रील्स कशाला. नाही आपण ट्रॅव्हल मी करू तर ना. म्हणत आहे ना की आम्ही पण येऊ शकतो. हा कारण अभिचा क्लायंट पण तिकडे आहे. येस मग काही ट्राय तर करू शकतो मी. Yes. ट्राय तर आणि करू चांगलं शकतो. चांगलं फक्त आणि मला. फक्त अभिवरच फोकस करते माहितीये बाय बघ त्याचं आमची तोंड दोस्ती बघ किती कसं भारी आहे. तो एकदम मला बॅक कॅमेरा ऑन करू दे अभिसाठी. आणि मी तुला सांगते की म्हणजे मी लवकर फ्रेंडशिप करू शकते लोकांशी. हा. अभि नाही करत. अभिचं नाही जमत. इव्हन मी तुम्हाला म्हंटल ना की मी तुम्हाला पहिले मेसेज मेसेज करणार. करणार बरोबर अभिच नाही म्हणत होता. एक तरी मी कर पण कर. बोलत आहे मी आता विषय चांगला का बोलतो? जाऊ दे आता आपण काय करूया माहितीये का आता आपली लोकेशन 1 मिनिटात येणारच आहे. येणारच तर आपण ट्राय करूया की लास्ट तर नाही आहे obviously. भाई काय काय बोलताय भाई? व्हिडिओ नाही 2-3 व्हिडिओ अजून ओके गाइस आपण फन करू जेवढा आपल्या जवळ वेळ आहे तेवढा तर आपण फन करू शकतो. और इसी बात पे टिप्सी टर्टल भी आ चुका है. हो, हेच टिप्सी होतं ना टर्टल हो हेच आहे और टिप्सी इसी टर्टल. दुपहरी न्यूज पे आज का पूरा बिल मैं भरूंगा. गाईज हे लोक तर खूपच सिरियस झाले म्हणजे हे लोक तर एकदम म्हणजे पॉसिबिलिटी आम्हालाच गिल्ट होत आहे आम्ही विचार करतोय की विल बस द बबल थोडासा बेटर. बसल्यावर. पण तुम्हाला लोकेशन दाखवतो थांबा. आम्ही टिप्सी टर्टलला आलो. इथून एंट्रन्स आहे आणि इथे पूल साईडला खूप जास्त टेबल्स आहेत. पण आम्ही एकदा वर जाऊन डीजेच्या इथे चेक करतो. अबे लाईट गेली.
तुला अभि सोबत बसायचंय का? आता आम्ही दोघं सोबत एक रील बनवून घेतो डान्स साठी. म्हणते की ज्या जागेवर घेऊन जाते त्या जागेची काही गॅरंटी नाही राहत. तो एक तो वो जगह भी वही लेके आएगी, ऑर्डर भी वही करेंगी और टेस्ट भी अच्छा नहीं रहेगा और बिल भी मैं ही पे करूंगा. इससे बुरा क्या ही हो सकता है. नाही गाईस ते लोक पण चांगले आहे. सायली बोल, तू बोलताय काही? तर बाय द वे आम्ही प्रँक करतो. भाई हे मी expect नव्हतं. म्हणजे तसं तर आम्ही विचार केलेला होता की आम्ही पूर्ण आउटिंग मध्ये हे कंटिन्यू करणार, पण बिचारे खूपच जास्त सॅड झालेले होते. हे जास्त कंटिन्यू नाही करावं. आम्हाला म्हणून- चांगलं वाटत नव्हतं त्यामुळे. नाही आपले प्लॅन स्टील ऑन. पण तरी पण आम्ही बिल करणार आहे ना, कारण पीछे टेबल है, सबके पैसे पर सबके पैसे पर. अरे सब चले भाई भी जा रहा भाई इधर ही है. पण मानावं लागेल काही. पण जेन्युइनली सांगू का, प्रँक सक्सेसफुल हा. सांगा ते आता हे. प्रँक Prank सक्सेसफुल. successful. आणि पण ते प्रँक करता करताच मलाच थोडस वाईट वाटत हा, होतं बाई. तुमची रिॲक्शन बघून. आणि म्हणजे आम्हाला इतकं जेन्युइन पण ऍटलीस्ट तुम्हाला तसे शॉर्ट्स भेटले का नाही तर आम्ही बसूनच नाही, 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 that's fine, that's fine. ओरिजिनल रिॲक्शन भेटली तर मग नाही पण हा खरंच झाला होता. बेकार लोक आहेत. हा? आपल्याला फोन करून का म्हणते 1 मिनिट आम्ही तुमच्यासोबत फर्स्ट मीटिंग मध्ये प्रँक करणार होतो अच्छा माझ्या हिशोबाने. हा prank का होता? नाही करू. प्रँक आता फर्स्ट मीटिंग मध्ये कोण प्रँक करतो. मग तर तुम्ही तोंडावरच म्हटलं असतं आले काय मग चालू का म्हणतो. तो प्रँक कसा आम्ही खूप विचार करत होतो की कसा प्रँक करू शकतो ह्यांच्यावर. तर मग आधी आम्ही विचार केला, आम्ही ह्यांना बोलूया की कंटेंट क्रिएशन प्रँक करता नाही भाई बरं झालं ते नाही म्हटलं 1 मिनिट. हा हा तेच जर- म्हटलं की जर- त्यांना जर- विश्वासच झाला हा, जर नसता तू की बोलली असती आता असं असं होतं आणि कंटेंट क्रिएशन सोडणार आहे, मग तुम्ही म्हटलं असं बाई प्रँक हा गॅरंटी तुला म्हटलं ना मी. तुम्ही म्हटलं खोटं बोलत काहीतरी बोलत आहे. चांगला प्रँक करा काय. पण हे लोक इतके बेकार आहे भाई. काल आम्ही आमच्या लोकांना फोन करून हे लोक बोलत होते का आम्ही प्लॅन करत आहे भेटायचा. यश का बोलत होता भाई तुमचं आम्हाला गाडी तिथले रिॲक्शन पाहिजे, फुल बकचोदी करू, फन करू. फनच्या नावावर प्रँक की आम्ही बँगलोर चाललो. आम्हाला सॅड करून टाका. अबे भाई तुला फन रिॲक्शन पाहिजे होते की सॅड रिॲक्शन पण पाहिजे होते? ऍक्च्युली काल जेव्हा आम्ही बोलत होतो ना तेव्हा हे डिसाइडेड नव्हतं. आज सकाळी आम्ही प्लॅन बनवला की ह्यांच्यासोबत प्रँक करायचा आहे. पण मी तेच म्हणत प्रँक करता ना तुम्ही. हा. देख लेंगे तुम्ही. इसका- शेअर आहे. इसका बदला लिया जाएगा. Yes. गाईज आमचं तिथे जाऊन खाऊन वगैरे झालं गाईज सगळं. 1-1.5 तास झाला जास्त आहे झालं, आणि आता coffee जास्तच प्यायला 2 तास झाले आहे, 2-3 आमची तास लोकेशन पण चेंज झाली. आम्ही Change कॉफी झाली. प्यायला आलो आणि तरी अजून तरीचा स्नेहल trauma संपला नाही. काय बोलतेय तू? ती आता मी- त्या मी टेन्शन आता मध्ये हे आहे. सारे दिवसच विसरणार नाही. पण तुम्ही- मला कारण खूप स्ट्रॉंग होतं तुमचं हे प्रँक. आवडलं मला पण. म्हणजे ती आता कॉफी पिता पिता बोलतेय की मी विचार पण केला यार, मी एवढा विचार करायला लागलेली की आपण 15 दिवस घरी पण चाललोय, ऑलरेडी कमी दिवस आहेत, त्यात अजून कमी दिवस आहे का? म्हणून नाही, बट इट वॉज फन. आम्हाला मजा आली आणि आम्हाला कळालं जसं की आम्ही स्टार्टिंगला म्हटलेलो की ऍक्च्युअल जेन्युइन बॉन्ड आहे गाईज, काही फेक करत नाही. हो, तुम्ही आम्हाला टेस्ट करत होते का? ए भाई इसका तरीके से बदला लिया जाएगा हमारे लिए. आणि आम्ही विचार केला होता, वाव. अबे भाई आपण असं म्हणायला पाहिजे होतं. जा ना जा, आम्हाला का फरक पडून मला जा. ठीक आहे आता भेटले. मला आम्ही जेव्हा डिसाईड केलं ना की हा प्रँक करणार तर मला हे होतं की यांनी पकडला ना म्हटलं प्रँक तर आपलं पोपट होऊन जाईल, मग आपला ब्लॉग आपण टाकू शकणार नाही म्हणून थोडं चांगली ऍक्टिंग करावं, थोडं गोष्टी फिरवा. गाडी चालवताना मला 2 वेळा असं टच पण करताय. अरे बोल ना आता, बोल ना, कधी तेवढं लक्षच नाही दिलं. काहीच नाही, एकदम लक्षात सटल नव्हतं वे की मध्ये मी असं prank त्याला होऊ शकतो हे करता वगैरे. करता गिअर टाकता टाकता असं हातावर घेतलं, बोलणं आणि हे करताना. स्टार्टिंगलाच आपण फर्स्ट डे एन्जॉय प्रँक करू. तुझ्यामुळे राहिलं. आता तो आणि तो- नाही. अभी अच्छा हुआ अपन ने पहला प्रैंक नहीं किया ना. अभी इनको इनके साथ बदला लिया जाएगा. अब आता इनका यांचा मोठं in बदला return, घेऊ. in return इनका बाप असा घ्यायचा. प्रैंक का बाप आहे ना. we are waiting, guys. We are waiting. वी आर वेटिंग. तर तुम्ही पण पटकन आम्हाला पण आणि ह्यांना पण सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पण कळेल आणि तुम्ही सांगा की तुम्हाला आमचा प्रँक कसा वाटला. Guys,
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अबे त्यांचा ब्लॉग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. सबस्क्राईब नक्की करा. अँड असेच आमचे ब्लॉग बघत राहा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला मजा येते की नाही. येस. अँड हा prank आता कसा वाटला तुम्हाला? आता आम्ही घरी तर नाही चाललोय अजून हे खूप कारण आमची कधीच मीटअप लवकर संपत नाही. कारण जस्ट 11 वाजलेत ना, 12 वाजायला आलेत, एवढे लवकर थोडी संपणार आहे, अजून 2-3 वाजेपर्यंत संपू. पण आता आम्ही नो व्लॉग लेवल म्हणजे नो रेकॉर्डिंग कंटेंट वाली मस्ती करणार आहे. त्यामुळे बाय बाय, बाय बाय गाईज, सी यू, गुड नाईट. गुड नाईट.